जाऊ का? साहेब नमस्कार. वंदे मातरम. नमस्कार. वंदे मातरम. सर, हे जे गणपती मंडळांवर जे निर्बंध लावलेले समजा गुलाल डीजेवर, ते निर्बंध काढण्यात यावे अशी विनंती आहे. आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी नियोजित जागा आहे त्याच्यावर जे लावलेलं फलक आहे ते कोणीतरी तोडलं होतं. त्याचं मी अर्ज बी दिलेला आहे पहिले. तर त्याचं लवकरात लवकर त्या आरोपीची चौकशी करून शोध घेऊन चौकशी करण्यात येईल, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. फलक बाबा त्यांना तू दिलाय ना, आम्ही नगरपालिकेशी बोललेलो आहे, नगरपालिकेकडून कारवाई करू. आणि शिवाजी महाराजांचा पुतळा जर तुला असं वाटतं मनापासून बसवायला पाहिजे तर माझ्याकडे एक फाईल आहे, त्या फाईल प्रमाणे जर तू पाठपुरावा केला बरोबर तर शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे बसू शकतो प्रयत्न केला तर. बरोबर बरोबर. राहिलं गुलाल आणि डीजेवर बंदी. बरोबर. जो डॉल्बी साऊंड आहे त्याच्यात हायकोर्टाचे निर्देश आहे. तर ते मुंबई पुरती आहे सर, मुंबई पुरती फक्त. मुंबई पुरतं आहेत, पण मग त्याचे जे पुण्याचे जे IT साहेब आहे ना, ध्वनी ऐक ना, ध्वनी संदर्भात जो काही कायदा केलेला आहे ते जर त्यांनी निकष पाळले तर आम्हाला काही अडचण नाही. बरोबर. आणि राहिलं गुलालाचं, तर गुलाला म्हणजे जे केमिकल युक्त गुलाल आहे, ऑलरेडी मी त्यांची मीटिंग घेतलेली आहे दुकानदाराची. जे केमिकल युक्त गुलाल आहे आणि ज्याच्यापासून लोकांना त्रास व्हायला नको, म्हणजे एखाद्याचा डोळा का स्किन प्रॉब्लेम व्हायला नको, अशी मी त्यांना सूचना दिलेल्या आहे. अष्टगंध जर त्यांनी वापरला तर खूप चांगलं, कारण की डॉल्बी साऊंड बाकी गोष्टीवर एवढा खर्च करतात, तर जर अष्टगंधावर जर खर्च केला तर लोकांना एखादी ये जाऊ नये ते वाचू शकतं. ठीक आहे. अजून बस तेवढं दे सर. वंदे मातरम. वंदे मातरम सर. रिसिव्ह देऊन टाकेल. रिसिव्ह द्यायची बघतो मी, ट्राय करतो. ठीक आहे, मी देखील दादा माझं नाही जातो. हा हा जा बेटा. समीर भाई जरा चिक्के मारो खाली बैठे ये अपने दे ना. नीचे 3 कार्यक्रम लावलेला गुरुवारी 8 ते 20 बीट मार्शल त्या दिवशी कालचा पूर्ण दिवस BS होईल. त्याच्या आधी BPSच केली मी. झालं ना शिक्का वगैरे? हां ठीक आहे. चला वंदे मातरम सर. मित्रांनो, जसं की साहेबांनी सांगितलं की बा हे जे डॉल्बी वगैरे साऊंड आहे म्हणे त्याचे जे निर्देश जर कधी पाळले तर तुम्ही वाजवा, आम्हाला काही अडचण नाही म्हणे. त्याचे काही जे निर्देश वगैरे आहे ते पाळून थोडंसं DJ वाजवा तुम्ही, ज्या पद्धतीने तुम्ही वाजवताय. साहेबांनी आता सांगितलेलं आहे DJ वाजवा बा, ठीक आहे. तर त्या पद्धतीने सर्व गणपती मंडळावाल्यांनी DJ वाजवायचं आहे. आणि गुलालवर पण जो केमिकलचा गुलाल आहे बरोबर, तर त्याच्यावर फक्त साहेबांनी सांगितलेलं आहे की केमिकलचा गुलाल
तो कोणाच्या डोळ्यात वगैरे जाईन तर त्याच्यामुळे कोणाला इजा होईल. तर त्याच्याकरता ते अष्टगंध जर कधी वापरलं तर चांगलं आहे म्हणे. तुम्ही गुलाल उडवा ज्या पद्धतीने. आता गुलाल तर काही आपण बनवत नाही मित्रांनो, तर गुलाल कंपनीमध्ये बनतो आणि ते कंपनीने जर कधी बनवलं तर कंपनीवर कारवाई करण्यात यावी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही गुलालसुद्धा उडवा साहेबांचं म्हणणं पडलं. आणि DJ पण वाजवा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही गाणे वाजवा DJवर काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सर्व गणपती मंडळांना जय श्रीराम. हिंदू धर्मासाठी जागृत राहा. आणि जर कधी जर कधी काही प्रॉब्लेम आला निर्बंधांचा वगैरे तर त्याच्यासाठी आपण आंदोलन बी करू. आता साहेबांनी सांगितलेलं आहे, आता काही प्रॉब्लेम नाही आपल्याला आंदोलनाची वगैरे काही गरज नाही. ठीक आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या पुतळ्याच्या ज्या जागेवर जे फलक तोडण्यात आलेलं होतं तर ते फलक म्हणजे त्याच्यावर जे फलक ज्याने तोडलं होतं त्याच्यावर कारवाई करण्यात यावी असं मी बोलला साहेबांना, जसं की तुम्ही लाईव्ह व्हिडिओ बघितलेला आहे. ठीक आहे. सर्वांनी जागृत राहते. हिंदू धर्म रक्षणासाठी जागृत. जय श्रीराम.